वाखरी जिल्हा परिषद गटातील राजकारणाला मोठा ट्विस्ट देणारी बातमी समोर आली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय कांबळे यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वला दत्तात्रय कांबळे यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे वाखरी जिल्हा परिषद गटातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनीता संग्राम गायकवाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू असतानाच कांबळे कुटुंबाची ही एंट्री संपूर्ण राजकीय गणित बदलवणारी ठरली आहे. भगीरथ भालके यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे थेट संपर्कातील विश्वासू समर्थक म्हणून परिचित असलेल्या दत्तात्रय कांबळे यांनी आपल्या पत्नीला थेट निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरवल्यामुळे वाखरी गटात मोठी खळबळ उडाली आहे. या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षाला वाखरी गटात नवी ताकद मिळाल्याचे बोलले जात आहे आणि ही निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या निवडणुकीत आमच्यासमोर केवळ समाधान फाटे यांचेच आव्हान आहे, अशी थेट प्रतिक्रिया दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे. वाखरी जिल्हा परिषद गटातील हा राजकीय ट्विस्ट पुढील काळात कोणते नवे वळण घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेस हा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची ध्येयधोरणं इतर पक्षापेक्षा वेगळे आहेत. काँग्रेसच्या मुळापासून गोरगास धार्मिक राजकारण केलं जात नाही. सर्व धर्माला काँग्रेसमध्ये समान संधी आहे. आणि आपण पंढरपूर तालुक्याचा जर विचार केला तर पंढरपूर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की काल मोठा नेता कुठल्या पक्षात होता, आज कुठल्या पक्षात आहे, उद्या कुठल्या पक्षात जाईल ह्याचं काय कोणाला गणित समजत नाही. पण आम्ही वारंवार पहिल्यापासून काँग्रेस पक्षाचं काम करत आलो आहे. शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर मध्यंतरी झालेल्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिताई शिंदे यांना मतदान केलं. या पंढरपूर तालुक्यानं लीड दिलं आहे आणि प्रणिताईच्या नेतृत्वाखाली आम्ही आज संदीप पाटील आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे. काँग्रेसची भूमिका पुढे घेऊन जाऊन आम्ही मतदाराच्या समोर जाणार आहे. भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांची काही तडजोडीसाठी चर्चा सुरू आहे असं समजते. अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांची तडजोडीसाठी चर्चा चालू आहे. सध्या भगीरथ दादांनी कालची निवडणूक ही पक्षावर न लढवता त्यांनी आघाडीवर लढवली होती आणि समोरच्या पार्टीनं भाजपमधून निवडणूक लढवली होती. सध्याही भगीरथ दादांचं आघाडीमधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधून जर त्यांचं नियोजन चालू आहे तर अभिजित आबांचं आता तुतारी का घड्याळ अजून त्यांच्या याच्यामध्ये कन्फ्यूज आहे. काही लोकांना त्यांनी घड्याळावर लढायला सांगितले, काही जणांना तुतारीवर लढायला सांगितले. काही जणांनी उमेदवारी अर्ज भरताना वेगळ्याच पक्षाचे पंच गळ्यात घातले. काही जणांनी आता त्या पक्षाने उमेदवारी न भरता दुसऱ्या पक्षाचा. तुम्ही विचारलेला प्रश्न की पंढरपूर तालुका परिवाराच्या माध्यमातून चालला आहे, पण ही जी निवडणूक आहे आपण ज्यावेळेस परिवार विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार ह्या निवडणुका लढत असताना कायम विधानसभा लोकसभेला हे करत असतो आणि लोकसभेला आम्ही काँग्रेसवर मतदान केले, विधानसभेलाही आम्ही काँग्रेसवर मतदान केले. भगीरथदादांनी काँग्रेसचा उमेदवारी घेतली होती. त्यावेळेस महाविकास आघाडी असणारा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष यांनी इथं विरोध केला आणि त्यांच्या विरोध करण्यामुळं भगीरथदादांना अपयश आलं. अजूनसुद्धा हे पक्ष एकमेकाला खोडा घालण्याच्या प्रयत्नात आहेत आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या मागं सलग 3 निवडणुका झाला आम्ही लढतोय आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून हा निवडणुकीला अर्ज भरलेला आहे. तर अभिजित पाटील यांना विरोध केला होता हे गोष्ट तितकीच खरी आहे, परंतु त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये भगीरथदादा काँग्रेसच्या माध्यमातून लढत होते तर माढ्यामध्ये अभिजित आबा राष्ट्रवादीकडून लढत होते. परंतु विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये ह्या 2 गटाचं वेगवेगळं पॅनल होतं. दोघांचे 2 गट ह्या 2 पॅनलमध्ये अभिजित आबांचा पॅनल निवडून आलेला होता आणि त्याच्यामुळे ही विठ्ठल परिवाराच्या दुसरा पॅनल हा भगीरथ भालकेंचा होता. त्यामुळे ह्या पॅनलमधल्या लोकांचा पलीकडल्या मतदारसंघात विरोध होता आणि इकडल्या त्यांच्या गटाचा विरोध होता. त्यामुळे जरी आता ही एक झाली असली तरी अजूनसुद्धा मी ज्या मतदारसंघामध्ये उभं राहिलो आहे, ज्या वाखरी मतदारसंघामध्ये मी काँग्रेसच्या माध्यमातून निवडणुकीचा अर्ज भरला आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता त्या दोघांचे 2 पक्ष आहेत, 2 उमेदवार आहेत. एकाने तीर्थक्षेत्र विकास आघाडी भगीरथदादांच्या माध्यमातून भरलेला आहे तर दुसऱ्याने अभिजित आबा पाटलांकडून भरलेला आहे. त्याच्यामुळं वाखरी मतदारसंघात त्या दोघांची युती होण्याची शक्यता फार कमी आहे आणि ह्याचा फटका या दोघांनाही बसणार आहे आणि तिसरा उमेदवार इथं निवडून येऊ शकतो. आणि हे जे उमेदवार आहेत
ह्याच्यामध्ये काही उमेदवार 6 दिवसापूर्वी आलेत, काही उमेदवार 60 दिवसापूर्वी आलेत, काही उमेदवार 6 महिन्यापूर्वी आलेत आणि वारंवार सांगतात आम्ही 6 महिन्यात हे केलं. पण आमचा जन्म त्या मतदारसंघात झाला आहे. आम्ही वर्षानुवर्ष त्या मतदारसंघात काम करतोय.